नमस्कार, मी ॲडव्होकेट प्रतिभा सावंत. माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे. आज आपण बघणार आहोत इंडियन कॉन्ट्रॅक्ट ॲक्ट 1872 मधील ॲप्रोप्रिएशन ऑफ पेमेंट सेक्शन 59 to 61. ही जे ॲप्रोप्रिएशन म्हणजे काय, त्याचा विनियोग करणे, युजिंग ऑफ पेमेंट, की त्याचं कशाप्रकारे डिस्ट्रीब्युशन करायचे, जे पेमेंट आपण करणार आहोत. आता हा जो सेक्शन आहे तो कशासाठी आहे? डिफरंट डेप्टसाठी आहे. सेव्हरल डिस्टिंक्ट डेप्ट्स म्हणजे वेगवेगळे थोड्या थोड्या अंतराने घेतलेले डेप्ट्स आहेत त्याच्याबद्दल आहे. आणि कोणाकडून? तर एकाच व्यक्तीकडून जर तुम्ही 2-4 लोन्स घेतलेले आहेत तर त्याचं जे डेटर जो पेमेंट करेल तो कशाप्रकारे त्या लोन्समध्ये ती अमाऊंट भरली जाईल त्याला म्हणायचं ॲप्रोप्रिएशन ऑफ पेमेंट सेक्शन 59 to 61. एकदम छोटासा आहे पण त्याचे रूल्स काय आहेत ते आज आपण बघणार आहे की पेमेंट कशा प्रकारे केले जातं. आता हे जे आहे तर एकाच व्यक्तीकडून जर वेगवेगळ्या व्यक्तींच्याकडून लोन्स घेतले त्याचे हा नाही आहे. एकाच डेप्ट आणि समजा एकाच डेप्टसाठी असेल तर त्याच्यासाठी नाही यूज करणार. वेगवेगळे डिस्टिंक्ट डेप्ट्स आहेत आणि एकाच व्यक्तीपासून असेल तर ह्याचे देर आर 3 रूल्स. वेअर पेमेंट ऑफ डेप्ट टू बी डिस्चार्ज इज इंडिकेटेड. फर्स्ट रूल आहे वेअर टू बी डिस्चार्ज इंडिकेटेड. इंडिकेट म्हणजे काय तर डेटरने इंडिकेट केले. हा डेटर डेप्ट म्हणजे लोन असं डेटर. आता ह्याने कोणी केलं असेल? डेप्टर इंडिकेट केले की मी दिलेले पैसे ह्या लोनमध्ये भरायचे आहेत. डेप्टर ओइंग द सेव्हरल डिस्टिंक्ट डेप्ट्स टू वन पर्सन मेक्स द पेमेंट टू हिम आयदर विथ एक्सप्रेस और इम्प्लाइड circumstances. Payment is to be applied to the discharge of some particular debt. Payment is accepted must be applied accordingly. याच्यामध्ये इंडिकेट केलं आहे. डेटरने जर इंडिकेट केलेलं असेल की माझं पेमेंट ह्याच्यामध्येच करायचं आहे तर तो रूल क्रेडिटरला फॉलो करावा लागेल. इंडिकेट पेमेंट कसं करायचं आहे हे त्यांनी इंडिकेट केलेलं असतं. ह्याचं आपण उदाहरण बघूया. ए ओज बी द अदर डेप्ट्स. एनी बीकडून बरेच देणं आहे आणि ₹1000 अपॉन द प्रॉमिसरी नोट विच वॉज ड्यू ऑन 1 जून. 1 जूनला त्याला ₹1000 भरायचे आहेत. तर ही ओज बी नो अदर डेप्ट्स ऑफ दॅट अमाऊंट. म्हणजे ₹1000 प्रॉमिसरी नोट्स असं सेम डेप्ट दुसरं कुठलंच नाही. मग जर डेप्टरने पैसे दिले तर ते पैसे कुठं भरावे लागतील? क्रेडिटरला. ₹1000 जी प्रॉमिसरी नोट आहे 1000 प्रॉमिसरी नोट असेल त्यातच ते ₹1000 त्याला भरावे लागते बीला. कारण त्याच्याकडे बरेच आहेत पण ₹1000 जी प्रॉमिसरी नोट आहे त्याने ₹1000 त्याला दिले तर त्या प्रॉमिसरी नोटचाच पेमेंट त्याने करायला पाहिजे. हा रूल आहे की डेटरनं जर इंडिकेट केलेलं असेल तर त्यातच त्याचं पेमेंट व्हायला पाहिजे. हा एक रूल आहे की पेमेंट कसं व्हायला पाहिजे. ॲप्रोप्रिएशन ऑफ पेमेंट म्हणजे डिस्ट्रीब्युशन ऑफ पेमेंट, त्याचा पैशाचा विनियोग कसा व्हायला पाहिजे. सेकंड, आता ए ओज बी. दुसरं एक्झाम्पल बघतो. ए ओज बी अमंग द अदर डेप्ट्स सम ऑफ ₹567. बी राईट्स टू ए अँड डिमांड्स पेमेंट. बीनं राहायला सांगितलं की माझे ₹567 तू मला परत कर. तर ए सेंड्स बी ₹567. ₹567 एने बीला सेंड केले. तर बीची ड्युटी काय झाली की बीने डिमांड केलं आहे इतक्या रुपयाचं. मग ते जे पैसे आहेत ते त्याच अमाऊंटमध्ये ते भरले गेले पाहिजेत आणि ते नील व्हायला पाहिजे. म्हणजे जी ह्याच्यामध्ये काय झालं, पहिल्यामध्ये डेटरने सांगितलं ह्याच्यात भर तर तेच भरायला पाहिजे. आता ह्याच्यात दुसऱ्या एक्झाम्पलमध्ये काय आहे, क्रेडिटरने डिमांड केली की ₹567 मला भरून दे.
तर त्यांनी 567 रुपये त्या खात्यामध्ये भरले पाहिजेत. ओके. आता समजा फॉर एक्झाम्पल डेटर मे एक्सप्रेस इज intention expressly or impliedly under the some circumstance. Debtor's intention must be followed. The money is accepted. Okay. When दुसरं आपण एक्झाम्पल बघूया. समजा डेटर आणि क्रेडिटर हे दोघंही त्यांची इच्छा एक्सप्रेस करत नाही. सेकंड आपण हे बघतो आहे, डेटर आणि क्रेडिटर. डेटरनेही सांगितलं नाही, इंडिकेट केलं नाही की तू ह्याच्यात कर, एक्सप्रेस पण नाही आणि इम्प्लाइड पण. क्रेडिटरने पण केलेलं नाही आहे की मला ह्याच्यात भरायचे, त्याने डिमांड केलेलं नाही. मग कशात होईल? ऑर्डर ऑफ टाईम. पहिलं कुठलं घेतलं, दुसरं कुठलं घेतलं, तिसरं कुठलं लोन घेतलं आहे, त्याप्रमाणे ते पेमेंट होईल. फर्स्ट कम फर्स्ट चान्स तशाप्रमाणे. ओके. तर ऑर्डर ऑफ टाईम. आता समजा एकाच वेळी 2-3 लोन घेतले, ते ह्याच्यात 2,000चं घेतले, त्याचवेळी दुसऱ्या कारणासाठी त्यांनी 5,000चे घेतले, तर आणि पेमेंट झालं तर त्यात सगळ्यात थोडे पैसे भरले जाते. हे झाले सिक्वेन्स. आता वेअर पेमेंट ऑफ डेट टू बी डिस्चार्ज इज नॉट इंडिकेटेड. डेटर डज नॉट एक्झरसाइज इज राईट, क्रेडिटर राईट टू अप्रोप्रिएट. समजा डेटरनी काहीच त्याला हे केलेलं नाही आहे की कळवलं नाही, तर क्रेडिटरच्या इच्छेप्रमाणे तो त्याच्यात यूज करेल. ओके. पहिलं आपण बघितलं डेटरने इंडिकेट केलं तर डेटरच्या इच्छेप्रमाणे. ह्याच्यात डेटर डज नॉट एक्झरसाइज इज राईट, द क्रेडिटर हॅज अ राईट टू अप्रोप्रिएट द पेमेंट इन अ लॉफुल डेप्ट. आणि जरी ते टाईम बार झालं तरी ते डेप्ट ते रिमेनिंगच असतं. जर त्याला इच्छा झाली तर क्वासी कॉन्ट्रॅक्टमध्ये बघितल्याप्रमाणे तर तो टाईम बार डेप्टसाठी सुद्धा पेमेंट करू शकतो. टाईम बार झालं ना, आता माझी जबाबदारी संपली असं नाही आहे. टाईम बार डेप्टसाठी सुद्धा क्वासी कॉन्ट्रॅक्टच्या रूल्सप्रमाणे पेमेंट देता येतं. आता नेक्स्ट काय, वेअर द डेटर, सेकंड रूल, वेअर पेमेंट of debt to be discharged is not indicated. आता थर्ड पॉईंट काय आहे, आता क्रेडिटरने इंडिकेट केलेलं नाही आणि डेटरने इंडिकेट केलेलं नाही आणि क्रेडिटरने हे केलेलं आहे. तर नायदर पार्टी मेक्स इन एप्रोप्रिएट द पेमेंट शॅल अप्लाइड इन अ डिस्चार्ज ऑफ द डेप्ट इन ऑर्डर ऑफ टाईमच्या ह्याच्याप्रमाणे. तर याच्यामध्ये टाईमच्या सिक्वेन्सप्रमाणे ते पेमेंट होईल. ओके. आणि एकाच वेळेला समजा घेतलेलं असेल लोन तर त्या प्रत्येकात थोडे पैसे भरले जातील. आता हे 3 रूल्स आहेत. ओके. अप्रोप्रिएशन ऑफ पेमेंटमध्ये पहिले बघितलं, डेटरनी सांगितलं असेल तर डेटरच्या इच्छेप्रमाणे पेमेंट ऑफ डेबिट डिस्चार्ज इज नॉट इंडिकेटेड, तर क्रेडिटरला जसं वाटेल तसं. आणि क्रेडिटरने डिमांड केलेली असेल तर क्रेडिटरच्या डिमांडप्रमाणे पेमेंट होईल. आणि वेअर द डेटर डज नॉट इंडिकेट आर क्रेडिटर इज फेल्स टू अप्रोप्रिएट, तर टाईमच्या सिक्वेन्सप्रमाणे पेमेंट होईल. पहिलं कुठलं लोन घेतलं आहे त्याच्याप्रमाणे त्याचं पेमेंट होईल, म्हणजे सिक्वेन्स ऑफ डेट. आता ह्याचं आपण शॉर्ट समरी काय करू शकतो.
पहिल्या ह्याच्यात आपण एक बघतो. पहिलं डेटर्सच्या इच्छेप्रमाणे डेटरचं इंडिकेशन किंवा इच्छा. देन डेटरने काय केलं नाही तर क्रेडिटरच्या डिमांडप्रमाणे. थर्ड, दोन्ही फेल झाले, बोथ आर नॉट इंडिकेटेड, देन अकॉर्डिंग टू ऑर्डर ऑफ टाईम. आणि 4, हे नसेल तर सेम टाईमचं लोन असेल तर लोन असेल तर इक्वल पेमेंट इन ऑल डेट्स. म्हणजे हे झालं शॉर्ट. डेटरने इंडिकेट केलेलं असेल तर डेटरच्या इच्छेप्रमाणे, क्रेडिटरने डिमांड केली असेल तर ते क्रेडिटरच्या डिमांडप्रमाणे पेमेंट होईल. नंतर हे दोन्ही फेल झाले तर ऑर्डर ऑफ टाईम, म्हणजे जे पहिले घेतलं आहे ते त्या वेळेनुसार पहिले जे घेतले त्याचे पेमेंट आधी होईल, दुसऱ्याचं नंतर, तिसऱ्याचं नंतर. सेम टाईमला लोन घेतला असेल तर इक्वल पेमेंट इन ऑल डेट्स, म्हणजे प्रत्येकात थोडे थोडे पैसे भरले जातील. अशा प्रकारे आपण ॲप्रोप्रिएशन ऑफ पेमेंट बघितलेलं आहे. तर हे तुम्हाला समजलं असेल असं गृहीत धरते. आणि ह्याला प्लीज डू लाईक, सबस्क्राईब आणि शेअर आणि कॉमेंट जरूर करा. ओके, थँक्यू.